दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सो पूनम प्रफुल्ल गुरव या वहिनींना भेटणार आहोत. तुकाराम नगर तळेगाव दाभाडे या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या या गुरव कुटुंबाला आता भेटूया. शांत वातावरण आणि तळेगाव हा परिसरच एकूण शांत आहे. या ठिकाणी आजच्या भागात काय होणार, आमच्या वहिनी पण तशाच शांत असतात की वातावरणात कधी कधी उन्हाळाही येतो. फारच जाणून घेऊया, गप्पांना सुरुवात करूया. भेटूया गुरव कुटुंबात. नमस्कार. काय बरं आहे ना? बरं वाटतंय ना? नमस्कार. एकदम छान. बरं आहे ना? बरं वाटतंय ना? कसा दिसतोय? अरे वा वा वा. नमस्कार. नमस्कार. या उखाण. हिमालय पर्वतावर पडतो बर्फांचा पाऊस. काय आता इथे पडलाय का? आवाजाला काय झालं? हिमालय पर्वतावर पडतो बर्फाचा पाऊस. प्रफुल्लांचे नाव घेते आदेश भाऊजींनी केली होम मिनिस्टरची हाऊस. काय सांगता? त्या ओळख करू सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ते वडील. ही माझी मोठी नणंद. ही छोटी नणंद आहे माझी. बरं. ती माझी मैत्रीण. नमस्कार. ही माझी बहीण. त्या माझ्या बहिणी. बरोबर. आणि तो भाऊ. ते दोन भाऊ माझे. हा. हा. त्या सासूबाई माझ्या मामा सासूबाई. बरं. आणि ते ती जाऊ माझी. नमस्कार. आणि हे सगळे हे नातेवाईकच आहेत सगळे. नातेवाईक आहेत का? नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पात. कौरव पांडवजी खेळे लावली द्रौपदीपणाला, प्रमोदरावांचं नाव घेते कोणत्याही क्षणाला. हृदयात असावं प्रेम, प्रेमात असावा त्याग, त्यागात असावी निष्ठा, निष्ठेत असावी कृती, कृतीत असावी कला. मयूररावांचं नाव घेते अखंड सौभाग्य मिळते मला. नमस्कार. 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 कुठलं बालपण? बालपण सातारा जवळ एक धामनेर गाव आहे, तिथलं बालपण. कोण कोण आहे तिकडे? घरी आई बाबा, भाऊ, वहिनी आणि एक छोटा भाऊ एक आहे. सगळे तिकडे हा असतात? तिकडे असतात. तुम्ही काय शाळा कुठली? माझं रेहमतपूर म्हणजे धामनेर जवळ एक छोटं शहर आहे रेहमतपूर, तिथलं. रेहमतपूर? हा रेहमतपूर. तिकडची शाळा. हा तिकडचे. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण? इथलंच तळेगाव दाभाडे. तळेगाव दाभाडे. थंड हवेच्या ठिकाणी. हो हो की नाही? एकदम. पण इथे खूप वातावरण थंड असतं का? हो ऍक्च्युली मिनी महाबळेश्वरच म्हणतात तळेगावला. थंड हवेचं ठिकाण आहे ना? हो. पण लग्नाला किती वर्ष झाली? 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्षानंतर इकडे वातावरणात काय गरमा आला का? थोडाफार येतो कधी कधी. कधी कधी म्हणजे उशीर झाला कामावर नाही यायला किंवा बाहेर गेलो तर त्यावेळेस होतो गरम वातावरण. का असं म्हणाले ते? आता ऑफिसला गेले कधी कधी उशीर होतो, मग फोन केला की विचारते कधी येणार आहे. मग त्यावेळेस उशीर झाला की मग मग त्याचं आणि रागवते. गरमपणाचं काय उशीर एकला येतात ना संध्याकाळी ते. हा मग काय झालं? मग गरम होतं वातावरण. कशाने गरम होतं? बाहेर वगैरे कुठे गेलो ना तर जायच्या आधीच लवकर या कधी जायच्या आधीच घरात निघायच्या आधीच. असं किती वेळा म्हणतात लवकर या? 2-3 वेळा तर नक्कीच. त्याच्याचमुळे उशीर होतो ना. मग काय काय असं करता?
मला करमत नाही ना ते बाहेर जा गेल्यावर मग मी काय म्हणतो, तुम्ही पण निघायचं ना कधीतरी. नाही ना, छोटी मुलगी आहे ना 2 वर्षाची, मग नाही ना तिला जाता पण तिला घेऊन घेऊन. जायचं. नाही ना, नाही जाता येत तिला नाही घेऊन. पण बालपण एकदम मजेत गेलं. हा छान मजा येते. तुमचं बालपण खूप मजा. घरी कोण कोण होतं? आई वडील भाऊ लहान 2 बहिणी आणि सगळे. मग लहानपणीचे खूप प्रताप असतील ना दोघांचे? हा? आहेत ना. काय तुमचे काय आहेत सांगा. माझं लहानपणी म्हणजे मला भासतं कसं हे पाहायचं होतं. भाजल्यावर काय वाटतं. आई मला नेहमी म्हणायची तुला चटका देईल, हे करू नको ते करू नको, तुला चटका देऊ का, तुला चटका देऊ का. मग मला असं वाटलं की चटका दिल्यावर काय होतं ते बघायचंय मला. वा, very good. मग काय केलं मी, आई एकदा अशी काहीतरी केलं आणि बाहेर गेली कपडे धुवायला. म्हणून मग स्टोव्हवर एक चमचा घेतला, तो गरम केला, पकडला आणि गरम केला आणि तो पोटाला चिटकला. आणि जो चटका बसलाय तो आजपर्यंत माझ्या पोटावर वन आहे त्याचा. त्यावेळी मग कळालं की कसं भासतं ते. आता कधीच स्टोव पुढे जातच नाही मी, त्यामुळे काही करत नाही घरात. पण म्हणजे चटका कशा कशा पद्धतीने लागू शकतो? म्हणजे हे ऍक्च्युअल चटका झाला. दुसरा शेजारी आहेच आहे. शेजारी म्हणजे चमचा असला चमचा परवडला पण ही नको. बघा म्हणजे वहिनी किती चटके देत आहे तुम्ही त्यांना. सातारी का चटका आहे तो. सातारी. काय केवढं बोलतायत आज बोलता ते खूप. एरवी शांत तुम्ही असतात. आलाय ना, तुमची कंपनी मी आले त्यांना मी काय बोलायला. केलं? अरे हे बघा, यांनी चटका म्हणजे मला पण दिला लगे. मी काय केलंय का? एका शब्दाने काही बोललो तरी का? नाही, तुम्ही आज संधी दिली ना बोलायला त्यांना, त्यामुळे बोलतात येते मला सगळं. बोलत देत नाही ना ती, म्हणून म्हटलं सातारी चटका इकडे. कधीच बोलायला देत नाही. शांत सगळं ऐकून घ्यायचं आपण. ऐकून घेता. बरं जमलं कसं? पण भेट कशी झाली? आमचं अरेंज मॅरेज. कसं काय हो? वधूवर सूचक मंडळाचं. काय झालं? ऍक्च्युली वधूवर सूचकची मंडळी यादी होती आणि एक माझा जिवलग मित्र आहे उमेश सन्नके म्हणून, तर त्यांनी बघितली लिस्टमध्ये आमची. तर आम्ही नेहमी बघत असतो की कुठली यादी जमेल, कुठली मुलगी जमेल असं घरात. अच्छा, तुम्ही दोघे मिळून हे बघत होता? बघायचो. घरातली आई वगैरे साला सांगायची बरं, बघ झाला फोन त्यांचं झालं सन्नक्केचं? हो झालं. आमच्या आधी 15 दिवस झालं त्याचं लग्न. हो, ते त्याने राखून ठेवलं होतं. हो ऍक्च्युली तसंच झालेलं. काय झालं? मग त्याने फोन केला आणि हिच्या आईने उचलला आणि म्हटले की सगळी माहिती सांगितली. पण त्याच्या आईने पहिल्यांदा विचारलं मुलगा उंच आहे का. मग आमची मुलगी उंच आहे, तुमचा मुलगा उंच आहे का. मग मित्राने सांगितलं हो त्याची 5 फूट 9 इंच आहे त्याचा उंची. तर म्हटलं ठीक आहे चालेल, मग तुम्ही या बघायला वगैरे. मग बघायला गेलो आम्ही. हे मला बघून आल्यानंतर ना परत पुढे दुसरं गाव आहे तिकडे मुलगी बघायला गेलेले मला बघून. हे हा मग हे तुम्हाला कधी कळलं? लग्नानंतर. त्यावेळेस थोडीच माहिती होतं. लग्नानंतर महिने सांगितलं मला. काय म्हणून तुम्हाला बघून बघितलं? ना मी दुसरी मुलगी बघायला गेलेलो अजून एक. का असं करत होता? हा, गेलोच आहे दहा बारा बघून. म्हटलं अजून बेटर चॉईस भेटला तर आपल्याला. वहिनी चमचा आणा पहिला एक गरम. पण बेटर चॉईस भेटला नाही ना, मीच बेटर भेटली ना त्यांना. या गप्पा सुरू असतानाच पहिल्या खेळात काय होणार बघूया. त्या 4 वस्तू मिळणार का बघूया. हे 8 टॅग 8 वस्तूंवर ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. 1 रुपया कुठेतरी आहे, तो तुम्हाला मिळाला तर 4 वस्तू मिळणार. सगळे मदत करू शकता. वेळ सुरू झाली. थांबा, आधी त्यांनी ते चमचे घेतले. पाहिलं इतक्या वस्तू ठेवल्या होत्या पण पहिले जास्त चमचे आहेत. तिला आता किस्सा कळाला ना, तिला माहित नव्हता आधी. 5 रुपये. पण आता अजून 3 संधी आहेत. 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू मिळणार. सगळं गरम चटक्याच्याच वस्तू घेते. दुसरी इस्त्री. 20 रुपये. आता थांबा, काही करू नका. 2 संधी शिल्लक आहेत. 500 रुपये. आता एकच संधी आहे, घाई करू नका. या सगळ्यांनी मिळून अंदाज व्यक्त केलेला आहे आणि तो अंदाज या वेळेला चुकला.
अभिनंदन. 526 रुपयांचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. बरं, आता ही तुमची बाजू घेतील काय वाटतं? घेतील थोडीफार. पण जास्त कोण घेईल? जास्त माझी मैत्रीण घेईल. काय नाव? प्रमिला. बोलवा त्यांना. तुम्ही जा. आता तुम्ही बाजू घ्यायची आहे आणि ह्यानी केलेले सगळे आरोप खोडून काढायचे. हो. तुमची ओळख कधीपासून? आमची लग्नानंतर ओळख झाली. खरं तर हा माझा चांगला मित्र आहे. बरं. नंतर ही मैत्रीण झाली जास्त. हो का? तो लांब गेला असता ही जास्त जवळ आली. हो का? पण कधी किती वर्ष झाली ओळख? 1.5-2 वर्ष. 2.5 वर्ष. चला बोला. पहिले मी देवाचे आभार मानते तुम्ही या आजारातून सुखरूप बाहेर आलात. थँक्यू. कधी आम्ही घरी आलो ना तर ती कधी रूममध्ये असते, बेडरूममध्ये असते. दुपारच्या वेळेस येते मी, तेव्हा ती झोपलेलीच असते. किंवा जरी उठली तरी ती पटकन बाहेर नाही येत. जरी माझा आवाज आला तरी बाहेर येत नाही. आणि जर आलीच ना बाहेर तर बघणार सुद्धा नाही. ती मुलीच्या मागे मागेच पळत राहणार. बरं, काय बोला. आता ह्या आल्याचा आवाज आला तर येतच ती बाहेर. पण मुलगी त्रास येते. मुलगी जास्त महत्वाची ना. सासू असतेच बघायला वगैरे, पाहुणे वगैरे ती करते तसं. बरोबर. लहान मुलांकडे मुलगी असं बाहेर येतानाच तुम्ही काय येता? बरोबर. आणि दुपारच्या वेळेस शांत असतो. दुपारी वेळ झोपायची असते. मग तुम्ही झोपा ना आपल्या घरी. तेच ना. हा ना. आणि एक तर तिचे मिस्टर उशीर येतात. बरं, मग ह्या मला- कोणी जाऊ बाई का? जाऊ बाई. हा, जाऊ. तुम्ही कुठे राहता? इथेच पंचवटी कॉलनी. तुम्ही इकडे येता? हो. कधीतरी, रोज नाही. हे बरं आहे आपलं, हो की नाही? त्यापेक्षा तुम्ही दुपारी जा, घरी जरा आराम करा, संध्याकाळी या. भर दुपारी झोपेच्या वेळेला काय येतात, हो की नाही? घाबरू नका, मी आहे तुमच्या बाजूला. मी पण थोडे चमचे आणले. आणखी कोण बोलणार? येस. मी भोसरीला असते, तिची मोठी नणंद आहे. आणि माझा मुलगा आणि तिची मुलगी 1 वर्षाचा अंतर आहे. जेव्हा मी येते आणि माझ्या मुलीची आणि तिच्या मुलीची आणि माझ्या मुलीची जेव्हा भांडण होती खेळण्यावरनं, तेव्हा ती स्वराला खूप मारते. मला हे आवडत नाही. स्वराला म्हणजे? तिची मुलगी आहे स्वरा. स्वतःच्या मुलाला मार. हो, मुलीला ती मार. स्वराला मारते. आणि माझा मुलगा यश, ते जो खेळत असतात, पण खेळण्यामध्ये ते दोघांची भांडणं होतात. ठीक आहे ना, लहान मुलं मग एकाच खेळण्यावरनं भांडणं होतात त्यांची. बरोबर. पण मग ती मारते स्वराला. मला हे अजिबात आवडत नाही. काय हो, काय बोला तुम्ही? दुसऱ्याच्या मुलाला कसं काय मारणार ती? नंदेच्या मुलाला कुठं मारणार ती? स्वतःच्याच मुलाला मारणार ना. बरं, एक काम करा, उद्यापासून त्याला धोपटा. मी असं मुलांना मारलं नाही पाहिजे. मुलांना मारलं नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. समजून सांगायचं काम करते ती. पण तरी मुलं नाही ऐकलं तर काय करणार? मग त्याला काहीतरी भीती हवी ना. तुला मार मिळेल, ऐकलं नाही तर तुला मार मिळेल. मग त्याच्याने ते ऐकतं तरी ना माणूस. पोरगा छोटस ऐकतं तरी. मग ते शेवटी त्याचा पर्याय म्हणून ती मारते. खरंय. मारायची इच्छा नसते तिची, पण ते ऐकतच नाही. आणखी कोण बोलतंय? सासूबाई तिची. बोला. सकाळी लवकर उठत नाही ती. हा. आणि काय थोडं तरी काय बोललं तर तिला खूप राग येतो. ते रात्री मिस्टर उशिरा येतात. परत फोन चालू असतात. घरातली ती मुलगी छोटीशी आहे. रात्री 4 वेळा उठत असते. त्यामुळे उठायला उशीर होतो तिला. त्यामुळे ते पण असं नाही उठून मी तुम्हाला बोललोय का? हा, बोला. जे कार्यक्रम वगैरे असेल ते लवकरच उठती. पण आता रोजच्या रुटीन मध्ये काय उठून तरी काय करायचंय, ती करते सगळं. पण त्याच्यामुळे थोडा उशीर होतो. तुम्ही किती वाजता उठता? मी 6 वाजता उठते. तुम्ही 9ला उठा ना. म्हणजे या 8 वाजता उठल्याचं समाधान होईल. सवय लागेल. सवय लागेल. 5लाच उठते तशी. 5? ह्यांना दुपारी झोपायला देऊ नका. जाऊ. दुपारी झोपत नाहीच मी. नाही, तरी 5 वाजता उठता. काय करायचं यांचं आता आपण? अजून कोण बोलणार आहे? मी बाहेर गेलो किंवा बाहेर जायच्या आधीच किती वाजता येणार आहे, किती वेळ लागणार आहे, नेहमीचा हाच प्रश्न असतो तिचा. घरातून जायच्या आधीच ती विचारते. हे जरा आपल्याला कळलं बाहेर माणूस गेला, तिचं तासाचं का 2 तासाचं काम आहे, त्यावेळेस कळत आपण घरी थांबू शकतो की बाबा हा येईल 2 तासांनी येणार आहे. पण 5-4 तास लागले तर माणूस विचारणारच ना फोन करून कधी येणार आहे का. हे घरात सांगून जाणं हे बरोबरच आहे. त्यांचं म्हणणं घरातनं जायच्या आधीच हो, मग विचार घरात कधी जातानाच येणार? करायचं ना. किती वाजता येणार तुम्ही? आपण जाताना सांगतो ना तुम्ही किती वाजता येणार आहे, 1 वाजता येणार. चांगलं करतात असं हो, तुमचं. चांगलं करतात. म्हणजे त्यांनाही कळायला हवं ना किती वाजता घरी येणार. का असं विचारतात याचा विचार करा तुम्ही. का असं तुम्हालाच विचारतात सारख्या? ते करमत नाही म्हणते ना ती. मग तुम्ही त्यांना म्हणायचं चल आपण जोड्यानं तू जाणार. बरं बरं, या गप्पा अशाच सुरू असणार. आता या ठिकाणी पुढच्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. तुम्हाला धावपळ करायची आहे. एक वस्तू सांगतो किंवा एक अक्षर सांगतो, तुम्ही वस्तू घेऊन यायच्या. काय देऊ त्यांना? अक्षर देऊ की वस्तू देऊ? काय सांगू? रंग सांगू? तुम्ही सांगा. रंग सांगा. कुठला रंग सांगूया? हिरवा. हिरवा. वेळ सुरू झाली. वेळ 2 मिनिट. पोपट. वीस.
बांगड्या 30. 1.5 मिनिट राहिलं. हिरवी साडी 40. फ्रीज मध्ये कोथिंबीर एक मिनिट पूर्ण झालं. हिरवी बांगड्या आहे का हिरवी 10. 40 सेकंद राहिली. 20 सेकंद राहिली. 20. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. आता सांगा काय काय आणलं तुम्ही. हिरवी फ्रेम, बरं 1, हिरव्या बांगड्या, 2, हिरवा डमरू, 3, हिरवी झाकण, 4, हिरवी भाजी, 5, हिरवी साडी, थांबा, 6, हिरवी पानं 7, आणि हिरवं हे 8, आणि ह्याच्यातलं तिळगुळ हिरवं, 9, पिशवी हिरवी, 10. 10 वस्तू वैदींनी आणल्या. त्यापैकी 5 वस्तूंसाठी ही चिंचपेटी तुम्हाला. हे 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. अभिनंदन. आणि केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू वहिनी तुम्हाला. असे शिस्तबद्ध पद्धतीने सगळे चिमुरडे बसलेले आहेत. बघितलं किती छान वाटतंय. ए बाबू इकडे चला. चिठ्ठी कुणाची निघते ती बघूया आपण. एक चिठ्ठी काढ. एक. हे घे. जा तिकडे जाऊन बस. जाऊन बस. नाव आहे योगिता पाटील. नाव सांगा. योगिता नितीन पाटील. कुठे राहता. इथे वरतीच. बरं आहे तुमचं. आपल्याला बांधकाम घ्या. उखाणा घ्या. शंकराच्या पिंडीवर बेलो हाते वाकून वा. नितीन पाटीलचं नाव घेते, तुमचा मान राखून. बरं केलं. आणि आता पैठणीचा खेळ. या खेळामध्ये इथून तो स्माइली चेंडू टाकणार आणि मधोमध ज्या 2 पट्ट्या किंवा 2 प्लास्टिकच्या रेषा आखलेल्या आहेत त्यामध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी आहेत. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या. थांबा थांबा थांबा. थांबू द्या. 1, 2, 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या 2. आता 5 संधी तुमच्यासाठी. एक, 2, 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या 2, 2. 3,
4 गुणसंख्या 4 आणि 2 5 संधी तुमच्याकडे आहेत. बघूया काय होणार. तीन, अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या गुरव वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. घरी मिस्टर आल्याबरोबर त्यांना ही भेटवस्तू झी मराठी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पाटील वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. तुकाराम नगर तळेगाव दाभाडे या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन अशाच उत्साहात होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.